गाईज, वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही? आय होप छान मजेत असेल तुम्ही. आजचा दिवस फुल लेझी डे आहे गाईज, आणि आज काहीच करायचा मूड नाही आहे. तर आज काही असं ठरवलेलं नाही ब्लॉगमध्ये काय दाखवायचं काय नाही. घरामध्ये जे दिवसभर होणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा, पण बाकीचे कामे तसेच पेंडिंग आहेत. आता नाश्ता वगैरे झालेला आहे, तर आता ज्यूस घ्यायचा आहे, तर ते घेते अगोदर. आणि हे बघा, तुम्हाला दाखवते किती गोंधळ झाला आहे किचन ओट्यावर. ते पूर्ण आवरायचं आहे. हे बघा, हे बघा पूर्ण असे भांडे वगैरे पडलेले आहेत, ते पण घासायचे आहेत. तर चला अगोदर ज्यूस घेते, नंतर बाकीचे कामं करते. ज्यूस मी दररोज घेत आहे. आता फक्त बीटरूट आहे याच्यामध्ये. तर हे झेंडूचं आहे, आणि याचे हे असे छोटे छोटे रोप आलेले आहेत. हे बघा, हे छोटे छोटे. आणि हे दुसरं एक आहे, याच्यामध्ये सीड्स टाकल्या होत्या ना, कशाच्या होत्या किती काय माहिती नव्हते, पण त्याला पण छोटे छोटे रोप आलेले आहे. हे बघा, हे इथे एक आले छोटं, हे इथे एक आलेलं आहे छोटं, आणि हे इथे एक आलेलं आहे. हे बघा, हे इथे एक आलेलं आहे छोटं, आणि कुठं गेलं एक इथे एक आलेला आहे, आणि इथे पण आलेला आहे. आणि हे तर माहितीच नाही कशाचं आहे ते, पण याला छोटे छोटे येलो येलो फ्लावर्स येत आहेत. आणि हे पुदिना आहे, याच्यामध्ये येलो येलो पडलेला आहे. हे उन्हामुळे थोडं जास्तच ऊन लागत आहे. पण असे छोटे छोटे रोप येत आहेत. बिलकुल वाढत नव्हतं अगोदर, पण आता कसे छोटे छोटे रोप येत आहेत. ते तांदळाचं पाणी टाकत आहे ना मी, तेव्हापासून हे असे 1 2, आणि हे इथे पण एक आलेलं आहे. हे इथे एक छोटंसं. किचन वगैरे क्लीन केले गाईज पूर्ण. ते भांडे वगैरे झालेत आता माझे. आता आंघोळ वगैरे राहिली, ते करते आंघोळ वगैरे आणि फ्रेश होते. आता झाली माझी आंघोळ वगैरे आणि फ्रेश झाले मी आता. आणि टाईम दाखवते तुम्हाला किती टाईम झाला आहे माझ्या आंघोळीला आज. हे बघा 2 वाजले आहेत.
तर आता जेवण वगैरे पण राहिलेलं आहे सकाळचं, ते पण करायचं. आज थोडा उशीर झाला आहे. आता करून घेते जेवण वगैरे. पोळी आणि गोबीची भाजी. आणि असं होते कधी कधी की काही खावं पण वाटत नाही आणि काही करावं पण वाटत नाही. आता फरशी साफ करायची आहे, त्याला पण उशीर झाला आणि आज सगळं स्लो चालू आहे माझं निवांत. पहिली वेळेस आंघोळ करून फरशी क्लीन करत आहे. तर दररोज तर आंघोळच्या अगोदरच क्लीन करते. दुपारी असा आराम केला आणि नंतर थंडगार खरबूज घेतलं खायला. तर गाईज आता उन्हाळा तर चालू झालेला आहे आणि असे उन्हाळ्यामध्ये असे फ्रूट खाण्याची एक मजा वेगळीच असते ना. थंड थंड मस्त गरमीमध्ये छान वाटतं ना. चला तर खूप खाल्लं मी आता. एवढं सगळं खाऊन घेतलं. एवढं बाकी आहे आता उद्या. मागच्या ब्लॉगमध्ये मी एक साडी स्टिच करायला टाकली होती ना, त्याचं ब्लाऊज स्टिच करून झाले आणि काल मी घेऊन आले आणि ते कसं स्टिच केले ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हटले. तर चला दाखवते तुम्हाला. तर ही आहे साडी आणि ही माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे आता, तर ते मला घालायचे आहे लग्नाच्या दिवशी. आणि आता याचं ब्लाऊज, तर हे आहे ब्लाऊज आणि अशी केली डिझाईन याची. एकदम सिंपल डिझाईन केली, जास्त काही एवढं टाकलं नाही. एकदम सिंपल आणि एकदम सुंदर छान आहे. बाकी ते छान आहे ब्लाऊज, म्हणजे छान स्टिच केलं. तर इथे मी लाफ्टर शेप बघत हे शेंगा आहेत ना, तर त्याचे शेंगदाणे काढून घेते. सायंकाळी चहा घेतला आणि दोरीवरचे कपडे काढून घेतले. ऊन एवढं जास्त पडत आहे ना, तर कपडे तेव्हाच वाळत आहेत. फोल्ड करून ठेवून दिले. आणि रात्रीच्या डिनरला सुरुवात केली आणि डिनरमध्ये भाकर आणि उडदाची डाळ बनवत आहे. आणि हा ब्लॉग अगोदरच शूट केलेला आहे, पण टाकणं होतच नव्हतं कारण मध्येच नीतूची तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे. आणि 10 ते 12 दिवसांनी हा ब्लॉग येत आहे आणि खूप जास्त लेट झालेला आहे. आणि 2-3 दिवस झालं नीतूला किडनी स्टोनचा त्रास होत होता, पण 2-3 दिवस कमी होता, पण आज थोडं जास्तच होत आहे. तर हॉस्पिटलला जाऊन आले त्यांनी आणि डॉक्टरनी टॅब्लेट वगैरे दिल्यात. राहिले तर बघूया म्हटलेत. टॅब्लेट घेतल्यात त्यांनी. होता माझा आजचा लेझी डे आहे गाईज. आणि आज काय खास काही ब्लॉगमध्ये केलेलं नाही,
तरी पण तुम्हाला असा सिंपल ब्लॉग आवडला असेल तर सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की सबस्क्राईब करा. आता मला झोप येत आहे गाईज. बरोबर. आणि तर भेटूया लवकरच. गुड नाईट. बाय.